कोण्याही मंदिरात तुम्ही जा, विठ्ठल रुक्माईच्या कोणत्याही मंदिरात, पांडुरंगाच्या मंदिरामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी जवळ जवळ येत नाही. हो म्हणा की विठ्ठल आणि रुक्मिणी बोला जवळ जवळ आहेत, पण पंढरपूरला काय झालेलं आहे? काही नाही, पाय पडून बाजूला. कशाला नाही लागतो ते? विठ्ठल रुक्मिणीचे भांडण कोण करील बुझावन. कोणाचं भांडण आहे? विठ्ठल म्हणजे ब्रह्म आहे आणि रुक्मिणी म्हणजे माया आहे. आपल्याला माया कळत नाही, आपल्याला ब्रह्म कळत नाही, आपल्याला काय दुपारी खाल्लं तर संध्याकाळी सांगता येत नाही. कशाला? नाही ते तिथं विचार करतात सगळीकडे देव जवळच असतो रुक्मिणीच्या, आणि इथंच कसं पांडुरंगाच्या पाठीमागे कुणाष्टो काय भांडणं झाले असतील कुणाष्टो, रुक्मिणीने काय चहा दिला नव्हता काय कुणाष्टो. हे भांडण आपल्याला सुटणार नाही. अशी काही भांडणं आहेत. एक चालता चालता एक दृष्टांत सांगतो. शनी महाराज आणि लक्ष्मी यांच्यात भांडण झालं. लक्ष्मीला गर्व होता, हिरण्यवर्णा, जगामध्ये माझ्यासारखी सुंदर दिसायला कोणी, माझ्यासारखी सुंदर जगात दिसणारी कोणी नाही. चंद्राम हिरण्मयी लक्ष्मी जात वेदोम आव, सूर्याम हिरण्मयी लक्ष्मी, माझ्यासारखी कुणी नाही. पण शनी महाराज म्हणजे लक्ष्मी, तुला वाटत असेल माझ्यासारखी दिसायला जगात कुणी नाही, पण मी जरी काळा सावळा असलो ना तर नाका डोळ्यांनी तुझ्यापेक्षा किती दरदरीत आहे. मी आहे काळा पण नाका डोळ्याने तुझ्यापेक्षा दरदरीत आहे, आणि तू आहेस गोरी पण नाका डोळ्यात बसकीच, जीव भांडण लागलो. आणि हे भांडण गेलं कुठे? इंद्राकडे. इंद्र बसलेला होता दरबारामध्ये, आणि हे दोघ जण आलेले पाहिले. कोण? शनी महाराज, लक्ष्मी. शनी महाराजाला पाहिलं की खाली उतरले की पंचांगच काढलं. आपल्या राशीला काय ते बघा. हे शनी महाराज कोणी कुठून आलं? पण ते पाठीमागून लक्ष्मी दिसल्यानंतर थोडा धीर आला, आणि मग दोघांचंही स्वागत केलं. कुणाचं? लक्ष्मीचं आणि शनी महाराजांचं पूजन केलं. नीलांजन समाभासी छाया महातंड संभूतं नमामि शनेश्वर अक्षस्त्र परशु गदेषु कुलिशं पद्मं दृष्कुंडिकां शक्तिं. हे जगदंबे, मी तुला नमस्कार करतो आणि शनी महाराजाला नमस्कार करतो. काय कारण आहे याचं? शनी महाराज म्हणले, इंद्रदेवा, आमच्या दोघात भांडण लागले. दोघात सुंदर कोण? आणि त्याच उत्तर तुम्ही द्यायचं. इंद्र तर गेला घाबरून, म्हणजे कुणाला वाईट म्हणून कुणाला चांगलं म्हणून. शनी महाराजाला वाईट म्हणतो तर साडीसाठी, आणि लक्ष्मीला वाईट म्हणतो तर अंबाबाईचा. काय काय करू बाई माझ्या कुलदैवता, हातावरती परडी आली माझ्या शिवा. पूर्ण बोधाची घेईन करडी, पूर्ण बोधाची